नमस्कार, आपल्या सगळ्यांचं पुष्पग्रंथ चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. लवकरच मकर संक्रांती येत आहे आणि त्याच निमित्ताने बाया एकमेकांना हळदी-कुंकू करता बोलवतात आणि या हळदी-कुंकूमध्ये ते एकमेकांना वाणसुद्धा वाटतात. आता दरवर्षी काय नवीन वाण वाटायचा हा प्रश्न प्रत्येक बाईला असतो. बहुतेक हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. तर आज मी तुम्हाला 15 अशा वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही आपल्या हळदी-कुंकूला वाण म्हणून देऊ शकता. जर तुम्हाला काही दुसरं सुचत असेल जे मी या लिस्टमध्ये कव्हर नाही केलं आहे, तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगू शकता. तर आपल्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे प्लास्टिकच्या बरण्या किंवा वाट्या किंवा अशा काहीही प्लास्टिकची वस्तू जसं की बॉटल्स आणि प्लास्टिक बरण्या ह्या खूप कॉमन आहेत. पुष्कळ बाया हळदी-कुंकूमध्ये प्लास्टिकच्या बरण्या किंवा प्लास्टिकचं सामान एकमेकांना देतात. तर दुसरी वस्तू आहे आपल्याकडे किचन टॉवेल किंवा हँड टॉवेल. आता ही सुद्धा अशी वस्तू आहे जी रोजच्या कामात प्रत्येक बाईला कामी येते, अफोर्डेबल पण आहे आणि युजफुल सुद्धा. तिसरी वस्तू आपल्या लिस्टमध्ये आहे पूजेचे काही सामग्री जसं की धूप, अगरबत्ती किंवा कापूर याचे पॅकेट्स आपण इझिली मार्केटमधून घेऊन आपण हळदी-कुंकू निमित्ताने वाणात देऊ शकतो. त्यानंतर चौथी वस्तू माझ्या लिस्टमध्ये आहे ते आहेत सौंदर्य वस्तू. काही सौंदर्य सामग्री जसं की मॉइश्चरायझर किंवा कोणते क्रीम ह्याचे छोटे पॅकेटसुद्धा अवेलेबल असतात मार्केटमध्ये. तसंच आपण सौंदर्यामध्ये ज्वेलरीजपैकी काही देऊ शकतो जसं की बांगड्या देऊ शकतो आपण किंवा मग नथ देऊ शकतो किंवा मग कानातले पण आपण देऊ शकतो किंवा मग आर्टिफिशियल पैंजणसुद्धा छान छान मिळतात, तर त्यासुद्धा आपण देऊ शकतो. यानंतर पाचवी वस्तू आहे आपल्या लिस्टमध्ये पर्स. छोट्या आकाराच्या पर्सेससुद्धा येतात, त्यासुद्धा आपण वाणात देऊ शकतो. त्यानंतर सहावी वस्तू माझ्या लिस्टमध्ये आहे ती आहे पूजा थाली. पूजाची थाली येते मार्केटमध्ये, छान सजवलेली अशी थाळी येते आणि त्याच्यात तुम्हाला प्रसादासाठी एक वाटी असते, त्याच्यानंतर हळदी-कुंकूची एक 2 वाट्या असतात, त्यानंतर दिवा ठेवण्याकरता थोडीशी जागा असते. अशी खूपच सुंदर सजवलेली थाळी असते. तर त्यासुद्धा थाळ्या तुम्ही विकत आणू शकता आणि वाणात देऊ शकता. त्यानंतर सातवी वस्तू माझ्या लिस्टमध्ये आहे ती आहे सुई धाग्याची रीळ. ही सुद्धा खूप उपयोगी वस्तू आहे आणि सुई धागा खूपच उपयोगी असतोच आणि अफोर्डेबलसुद्धा असतो. सुई धागा हा थोडासा युनिक कॉन्सेप्टसुद्धा आहे. खूप कमी लोक वाणात सुई धागा देतात, त्यामुळे जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा युनिक दिसायचं आहे तर तुम्ही हा आयडिया वापरू शकता. त्यानंतर माझ्या लिस्टमध्ये 8वी वस्तू आहे तुळशीचं रोप. तुळशीचं रोप हे सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि जरी त्यांच्याकडे तुळशी आधीच असेल तरी त्यांना दुसरंसुद्धा तुळशीचं रोप तेवढेच प्रेमाने मोठं करायला नक्की आवडेल. त्यामुळे तुम्ही तुळशीचं रोपसुद्धा वाणात नक्की देऊ शकता. त्यानंतर माझ्या लिस्टमध्ये पुढची वस्तू आहे साडी पिन, छल्ला. हे सुद्धा बायांना खूप आवड असते घालायची, त्यामुळे आणि आजकाल फॅशनमध्ये सुद्धा खूप आहे हे, त्यामुळे हे सुद्धा आपण वाणमध्ये देऊ शकतो. त्यानंतर माझ्या लिस्टमध्ये 10वी वस्तू आहे मसाला पाऊच. वेगवेगळे मसाले असतात, सांबार मसाला, छोले मसाला, तर या सगळ्या मसाल्यांचे छोटे छोटे पाऊचेस येतात किंवा मग लहान डबेसुद्धा येतात. तर हे सुद्धा आपण वाणात देऊ शकतो. हे पण थोडंसं युनिक कॉन्सेप्ट आहे आणि याचा पण उपयोग खूप होतो. त्यानंतर माझ्या लिस्टमध्ये 11वी वस्तू, जर तुम्ही खूपच कोणी जवळच्या नातेवाईकांना बोलवता आहात आणि तुम्हाला त्या सगळ्यांचे मोबाईल्स माहिती आहे कोणत्या कंपनीचे आहेत, तर मे बी तुम्ही त्यांच्याकरता मोबाईल कवर हा वाण म्हणून ठेवू शकता. पण मला असं वाटतं की हे खूपच जवळचे जे नातेवाईक असतील आहेत त्यांच्याकरता ठीक राहील, कारण सगळ्यांचेच मोबाईल कोणते आहे, कोणत्या कंपनीचे आहे आपल्याला माहिती नसते.
त्यानंतर माझ्या लिस्टमधली 12वी वस्तू आहे रांगोळीचे साचे किंवा स्टिकर्स. रांगोळी तर प्रत्येकाच्या दारात असलीच पाहिजे, पण आजकाल लोकांना एवढी घाई असते, ऑफिस जायचं असते, आपल्या मुलांनासुद्धा तयार करायचं असतं त्यांना शाळेत पाठवण्यासाठी. तर या सगळ्या धावपळीत त्यांना वेळ नाही मिळत रांगोळी बनवायला, किंवा कधी पुष्कळ बायांना रांगोळी काढतासुद्धा नाही येत, जेव्हा की त्यांना आली पाहिजे, पण तरीही त्यांना येत नाही. तर अशा वेळेस रांगोळीचे जे साचे असतात ते त्यांना फार हेल्प करतात. त्यामुळे आपण रांगोळी साचेसुद्धा देऊ शकतो. त्यानंतर 13वी वस्तू माझ्या लिस्टमधली आहे मेहंदी. मेहंदी कोनसुद्धा तुम्ही वाणात देऊ शकता, हा सुद्धा एक छान ऑप्शन आहे. त्यानंतर 14वी वस्तू माझ्या लिस्टमधली आहे कोणतीही देवाची पुस्तके. देवाची पुस्तकांमध्ये देवांचे पुस्तकांमध्ये पुष्कळ पुस्तकं येतात, जसं रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, शिव चालीसा, लक्ष्मी चालीसा किंवा मग शनी चालीसा, मनाचे श्लोक, हे सगळे खूपच चांगले चांगले पुस्तकं आहेत. पुष्कळ लोकांकडे जे आजकालचे तरुण जोडपे आहेत त्यांच्याकडे हे सगळे पुस्तकं नसतात. त्यामुळे हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे जो तुम्ही देऊ शकता लोकांकरता. अखेरची वस्तू जी माझ्या लिस्टमध्ये आहे ती आहे टूथब्रश. तर टूथब्रशसुद्धा फार असा पाहिला नाही आहे मी कोणाला वाणमध्ये देताना, पण मला असं वाटतं टूथब्रश पण खूप उपयोगी वस्तू आहे. आणि सकाळी उठल्यानंतर पहिलं काम जे आपण करतो ते दात घासणं, आणि ते खूपच अत्यंत आवश्यकसुद्धा आहे. त्यामुळे टूथब्रशसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे आणि तीसुद्धा आपण वाणात देऊ शकतो. आणि वाण देताना हे सुद्धा म्हणू शकतो, तिळगुळ खा, गोड गोड बोला, पण दिवसातून 2दा आपले दात नक्की घासा. तर ही माझी लिस्ट होती ज्यामध्ये मी काही माझ्या आयडियाज टाकल्या आहेत. आणि जर तुम्हाला अजून काही आयडियाज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका, जेणेकरून दुसऱ्यांना आपले कमेंट वाचून हेल्प होईल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनल पुष्पग्रंथला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.